चिपळूणचे धडाडीचे कार्यकर्ते परिमल भोसले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। चिपळूण तालुक्यातील धडाडीचे व लोकप्रिय कार्यकर्ते परिमल भोसले यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते। भोसले यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश करत शिवसेनेची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी आमदार निलेश राणे यांनी परिमल भोसले यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या कार्यामुळे चिपळूणमध्ये शिवसेना अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला। भोसले यांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे। आम्ही परिमलला तेव्हा पाठवलं होतं सिक्युरिटी नगरसेवक म्हणून, त्याच्या बरोबरीने त्यांनी काम करायचा प्रयत्न केला, पण आता नवीन बॉडी बसलेली आहे। मी सन्माननीय सरपंचांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जिरून तुम्ही निवडून आला त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो। तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। तुम्ही बोललात ते खरं आहे की नुसतं निवडून आल्यावर मिरवणं योग्य नाही। आपण अतिशय महत्त्वाच्या शहरामध्ये आहोत, त्यांना मागे दिसत नाही। भाऊ खाली बसा, आता तुमच्या मागे दिसत नाही। हो भाऊ, मी आता त्यांना व्यासपीठावरून शहराचा आराखडा विचारला। 164 कोटीचा जो आराखडा आहे, आपल्याला सरपंचजी हा आराखडा किमान 300 कोटीपर्यंत न्यायचा आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, कारण त्या लोकांनी आपल्याला फार मोठं मॅन्डेट दिलेलं आहे, विचार करून आपल्याला इथे निवडून दिलेलं आहे। तळ कोकणापासून इथपर्यंत आणि अगदी आपल्या कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार चांगल्या मताने निवडून आले। माझ्या जिल्ह्यामध्ये तर माझ्या मतदारसंघामध्ये साहेब एकच सीट गेली ती पण अपक्षाला गेली, मी काहीच ठेवलं नाही। सगळे आपल्याकडे, जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे, नगराध्यक्ष आपले, वर्षभरामध्ये अजून एक नगर पंचायत होणार ही आपल्याकडे, जिल्हा बँक होणार ही आपल्याकडे। काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण का लोकांना आता विश्वास वाटलेला आहे। जर कोकणामध्ये कोण काम करू शकेल, महायुतीच्या माध्यमातूनच कामं होतील, इतर कुठल्याही पक्षाकडे आता जाऊन काय उपयोग राहिलेला नाही, हे आता लोकांना जाणीव झालेली आहे।